नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोची ई ऑक्शन आणि बिडिंगची प्रक्रिया कशी असते त्याबाबत. जसं की तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आज म्हणजेच 22 जुलै 2024 रोजी आपल्याला सिडकोचं जी ई ऑक्शन आणि बिडिंग प्रोसेस जी रखडली होती ती आज पूर्णपणे पार पडली आहे. आणि त्याचद्वारे मला तुम्हाला शेअर करायचा आहे तो एक्सपिरियन्स सर्व, की कशा प्रकारे तुम्ही बिडिंग करू शकतात, कशा प्रकारे तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात ह्या ऑक्शन प्रक्रियांमध्ये. आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ह्या ऑक्शन प्रक्रियेमध्ये जी फायनल शॉपची प्राइस ही कुठपर्यंत गेली आहे, कोणत्या शॉपसाठी. आणि यासाठी आपण काही सॅम्पल शॉपचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट ही शेअर करेन की त्यांची प्राइस ही फायनल किती झाली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही कशा प्रकारे सिडकोची जी ऑक्शन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात आणि भाग घेतल्यानंतर तुम्हाला बिडिंग कशी करता येऊ शकते. आणि त्यासाठी मी तुम्हाला आज एक सॅम्पल बिडिंग करून दाखवणार आहे आणि त्याने तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की सिडकोची जी ही बिडिंगची प्रोसेस असते जी ऑनलाईन ई ऑक्शनद्वारे होते ती कशा प्रकारे पार पडते. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया आपण ही सर्व माहिती. तर मित्रांनो, सिडकोच्या ई ऑक्शन आणि बिडिंग प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्याला भाग घ्यायचा असतो आणि आपल्याला बिडिंग करायची असते तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच सिडकोच्या ई ऑक्शनच्या वेबसाईटवरती जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही गुगलमध्ये सिडको ई ऑक्शन असं सर्च केलं तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन्स येतील आणि इकडे तुम्हाला ऑप्शन दिसेल सिडकोचं ई ऑक्शन. तुम्ही बघू शकतात की ही eauction.sidcoindia.com ह्याच साईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. आणि इथे आपल्याला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इकडे बिडर रजिस्ट्रेशन आपण केलेलं असणार आहे आणि ते बिडर रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर नवीन प्रोसेस स्टार्ट करायची असेल सुरुवातीपासून तर तुम्हाला इथे रजिस्टर न्यू बिडरमध्ये क्लिक करायचं आहे. आणि रजिस्टर न्यू बिडरवरती तुम्ही जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होतो आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा लॉग इन ID डिसाईड करायचा आहे, पासवर्ड. आणि तुम्ही एक पासवर्ड वगैरे सेट करून तुम्ही तुमचे जे पण डिटेल्स आहेत, तुमचे अकाउंट डिटेल्स, अकाउंट नंबर, ज्या बँकेमध्ये तुम्हाला जी EMD अमाऊंट आपण भरतो ती तुम्हाला जर नाही लागला शॉप किंवा जो पण तुम्ही प्लॉटसाठी ऑप्शन करत आहात तर ती कोणत्या अकाउंटमध्ये आली पाहिजे. जर तुम्हाला जिथे तुम्ही भरत आहात त्याच अकाउंटमध्ये परत असं पाहिजे असेल तर तुम्ही रिफंड टू सोर्स करू शकतात. किंवा तुम्हाला जर वेगळा कोणता अकाउंटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे अकाउंट डिटेल देऊन तुम्ही इथे रिफंड टू मेन्शन अकाउंट असं डिटेलवर तिकडे क्लिक करू शकतात. सो बाकी इकडे तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत, त्या पर्सनल डिटेल्सवरून तुम्ही इकडे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नंतरला हे OTP व्हेरिफिकेशन तुमच्या नंबरवरती जो येईल तो. मग थर्ड तुम्हाला जो डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन येईल. आणि जेव्हा तुम्ही या तिन्ही स्टेप पूर्ण करतात तेव्हा तुम्हाला EMD अमाऊंट भरण्याचाही ऑप्शन येईल. आणि जसं तुम्ही EMD अमाऊंट आणि रजिस्ट्रेशन फी भरतात तेव्हाच तुम्हाला टेंडर भरण्याचाही ऑप्शन तेव्हाच ओपन होतो. आणि टेंडर वगैरे भरून झालं की मग एक स्पेसिफिक टाईम डिसाईड केलेला असतो सिडकोकडून की कोणत्या काळामध्ये बिडिंग करता येते आणि त्या बिडिंगच्या टाईममध्ये तुम्ही जाऊन बिडिंग करू शकतात. तर आपण आता ती प्रोसेस बघूया की बिडिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. जिथे ॲप्लिकंट्सनी ऑलरेडी EMD अमाऊंट पे केलेली आहे, सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी टेंडरमध्ये जी अमाऊंट असते फायनल अमाऊंट तीही भरून झालेली आहे. आणि फक्त बिडिंगची प्रोसेस मी तुम्हाला आज दाखवत आहे की कशा प्रकारे लाईव्ह बिडिंग ही होते. तर आपल्याला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे कारण आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग तिकडे तुमचं युजर नेम, पासवर्ड आणि ह्या गोष्टी प्रोसेस करून तसं तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आणि जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल तसं तुम्हाला ही स्क्रीन तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही बघू शकतात की असे काही ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचमध्ये तुम्हाला असे ही जी टेंडर अमाऊंट असं म्हणालो ती आधी भरलेली असते, ती टेंडर अमाऊंट तुम्हाला इथे बघता येईल. तुम्ही फायनल सबमिट किती टेंडरची अमाऊंट केली आहे ती. आणि इथे लाईव्ह ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही जितक्या ऑप्शनसाठी तुम्ही म्हणजे तुम्ही जर समजा इथे जर शॉप्सचे 2-3 ऑप्शन्स तुम्ही भरले असतील तुमच्याच IDवरून तर तिकडे तुम्हाला 2-3 लाईव्ह ऑप्शन्स दिसतील. बट इकडे एक्झाम्पलसाठी मी हा एक ऑप्शन भरला होता तर आपल्या इकडे एक ऑप्शन दिसतो आहे. तर याच्यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तसं तुम्हाला इकडे ऑप्शन दिसेल इकडे क्लिअरली. तिकडे तुमची जी स्कीमचं नाव आहे, जो शॉप तुम्ही सिलेक्ट केला होता किंवा जो प्लॉट तुम्ही सिलेक्ट केला त्याचे डिटेल्स मिळतील. आणि इकडे तुम्हाला बिड नाववरती क्लिक करायचं आहे. आणि बिड नाववरती क्लिक तुम्ही जसं कराल तसं तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसते. तुम्ही बघू शकतात की ही जी आहे ऑप्शनची बेस प्राईस आहे, जी आपल्या ॲडव्हर्टाईजमेंट जी होती ऑप्शनची त्याच्यामध्ये ही बेस प्राईस दिलेली असते. आणि आता तुम्ही बघू शकतात की रिसेंटली ही बिड जेव्हा प्रोसेस चालू आहे 6 वाजेपर्यंत चालू असणार आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये आता रिसेंटली जी हायेस्ट बिड आहे ती 2,26,000पर्यंत ही बिड केलेली आहे. 2,11,000ची प्राईस आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा ॲडिशनल बिड करायची असते तेव्हा तुम्हाला ऑलरेडी इकडे ऑटोमेटेड ऑप्शन दिलेले असतात. जसं मग तुम्हाला पर स्क्वेअर मीटर तुम्हाला जर 1,000 वाढवायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकतात. तुम्हाला 2,000नी एक्स्ट्रा बिड करायचे असतील तर तुम्ही बघू शकता की इकडे 1,000 मी प्लस केलं आहे तर तुम्हाला 1,000चे कॅल्क्युलेशन दाखवते की 1,000 जेव्हा मी वाढवतो तेव्हा 2,26,000मध्ये
2,27,000 होतात आणि 2,27,000 झाल्यावरती ते इंटू जो आपण 19.28 म्हणजे जो शॉपचा कार्पेट एरिया आहे ते मला इकडे दिसू शकतं. एंटर बिड रेट इंटू शॉप कार्पेट एरिया इज इक्वल टू टोटल शॉप अमाऊंट, म्हणजे ही अमाऊंट ही फायनल होते. जर तुम्ही 2ने इंटू करून बघितलं तर तुम्हाला इकडे लगेच कॅल्क्युलेशन खाली आलेलं आहे. 44 लाख झालेलं आहे इकडे. सेम 3ने केलं तर तुम्हाला 44,22,000 दिसतं आहे. सेम आपण 4ने केलं तर 44,42,000. आणि असं कंपल्सरी नाही की तुम्हाला ह्याच ज्या ऑप्शन दिसत आहेत त्याच्यामध्येच बिडिंग करायची आहे. तुम्ही इथे तुम्हाला वाटतं आहे की एक रँडम आपल्याला मोठी अमाऊंट टाकायची आहे तर तुम्ही ती अमाऊंटही टाकू शकता. जसं आता मी 26 टाकली तर इकडे माझं प्राईस जी आहे ही 50 लाखाची झालेली आहे, 50,20,000. सो अशा प्रकारे तुम्ही फक्त तुम्हाला इथे जी अमाऊंट तुम्हाला टाकायची आहे त्या हिशोबाने फक्त टाकून इकडे जस्ट मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवतो आहे. इकडे तुम्ही रिफ्रेश करून बघू शकतात की लेटेस्ट प्राईस काय चालू आहे. आता मी ते रिफ्रेश केलं आहे आणि नो चेंज आपल्याला सेम प्राईस दिसते इथे. तर तुम्हाला आता फक्त मी दाखवण्यासाठी इथे एक 1,000वरती क्लिक करतो आहे, 1,000ने बिड वाढवतो आहे आणि इकडे तुम्हाला चेकबॉक्सवरती इथे क्लिक करायचं आहे. आणि या चेकबॉक्सवरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथे जो सेव्ह बिड ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग इकडे तुम्हाला ऑप्शन येईल वरती जो पॉपअप येईल तुम्हाला की आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द बिड, त्यावर तुम्हाला ओके प्रेस करायचं आहे. आणि ओके प्रेस केल्यावर तुम्हाला दिसेल की इकडे जो 2,26,000 होते ते 2,27,000ची बिड झालेली आहे आणि इकडे तुमची जी हायेस्ट बिड आहे ती इथे शो झालेली दिसेल. मग तुम्ही इकडे लेटेस्टमध्ये तुम्ही बघू शकतात की किती बिड झालेले आहेत. तर इकडे तुम्हाला दिसेल की नंबर 1वरती ही 2,27,000ची जी आपण आताच बिड केली होती ती आपल्याला बिड अमाऊंट इकडे दिसते. आणि इकडे त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल की तुम्ही लास्ट कोणत्या बिड केल्यात, मल्टिपल बिड केल्या असतील तर तुम्हाला ही तिथे कळेल की ही बिड जी आहे ही 2,27,000ची आपण केली होती आणि आपण बघतो की आता लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये हायेस्ट बिड ही तीच आहे. सो अशा प्रकारे आपण जी बिडिंग अमाऊंट आहे ती सबमिट करू शकतो. तुम्ही हे जे ऑप्शन्स दिले आहेत त्या ऑप्शनचा वापर करून किंवा मॅन्युअली तुम्ही अमाऊंट इथे एंटर करून सुद्धा बिडिंगची प्राईस ही सबमिट करू शकतो. तर मित्रांनो, आपण आता बघितलं की ई ऑप्शन प्रक्रियेमध्ये आपण कशा पद्धतीने भाग घेऊ शकतो आणि आपल्याला बिडिंग करण्यासाठी आपण कोणत्या साईटवरती जाऊन कशा प्रकारे आपण बिडिंग आपली जी बिड आहे ऑनलाईन ती सबमिट करू शकतो. आणि याचबरोबर तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जशी आपण आता बिडिंगची प्रोसेस बघितली तर तुम्ही बिड हे कितीही वेळा करू शकता. त्यासाठी आपल्याला काहीही लिमिटेशन नसते. तुम्ही जो टाइम पिरियड दिलेला असतो, जसं की एक्झाम्पल की आजच्या दिवसाचा टाइम पिरियड होता 10 ते 6 पर्यंत, 10 ते 6 पर्यंत तुम्ही अनलिमिटेड टाइम तुम्ही बिड करू शकता. बट जी तुमची क्लोज बिड असते, म्हणजेच मी तुम्हाला जो टेंडर अमाऊंट भरण्याबाबत जो सांगितलं होतं, जे व्हिडिओ दाखवला होता आपण, त्याचप्रमाणे जर तुम्ही जर टेंडर अमाऊंट जी भरतात म्हणजे जी क्लोज बिड अमाऊंट जी भरतात ही तुम्हाला मात्र एकदाच भरता येते. आणि या फायनल रिझल्टमध्ये जेव्हा तुमची जी क्लोज बिड किंवा तुमची जी बिडिंग अमाऊंट या दोघांपैकी जी अमाऊंट ही मोठी असेल ती अमाऊंट वरती विजेता हा डिक्लेअर होतो. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा जर 60 लाख ही आपल्याला जर बिडिंगमध्ये आपल्याला फायनल आपल्याला दिसते की 60 लाखावरती शेवटची बोली लागली आहे. बट जर क्लोज बिडमध्ये कोणी 65 लाखला जर ऑलरेडी जर कोणी क्लोज बिड केली असेल तर ऍट दी एंड रिझल्टमध्ये जर तुम्ही बघाल तर ज्यांनी क्लोज बिड 65 ची केली आहे तोच विनर होणार. त्याच्याचमुळे तुम्ही जेव्हा सिडकोच्या ई ऑप्शन प्रक्रियेमध्ये भाग घेतात तेव्हा क्लोज बिड हा फार मोठा फॅक्टर असतो. तुम्ही बिडमध्ये भाग घेताना तुम्ही नक्कीच तिकडच्या एरियाच्या प्राइसचा आसपासचा आयडिया घेऊन तुम्ही त्या हिशोबाने क्लोज बिड ही नक्कीच चांगल्या प्रकारे जर मॅप केली तर तुम्हाला बिडिंग वरती जास्त डिपेंड राहावं लागणार नाही. आणि याच प्रकारे तुम्ही येणाऱ्या ज्या सिडकोच्या ई ऑप्शन आणि बिडिंग ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की आपण बघणार आहोत काही सॅम्पल शॉपचे प्राइजेस जे किती फायनल झाली होती या ऑप्शन मध्ये. तर ह्या ई ऑप्शन प्रोसेस मध्ये जे पण सगळ्यात कमीत जे शॉप्स आहेत, जो एरिया जो सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात जो छोटा एरिया आहे त्याचं जर आपण जर प्राइस बघितली तर जवळपास 70 लाख ते 1 करोडच्याही वरपर्यंत अमाऊंट गेलेली आहे. मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवू शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की काही शॉपची जी प्राइस आहे ही 70 लाख वरती क्लोज झाली आहे ऑनलाईन जी बिडिंग प्रोसेस मध्ये आजच्या. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की काही शॉपची प्राइस ही 92 लाख पर्यंत ही गेली आहे. तसेच काही शॉपची प्राइस ही 1 करोड 25 लाख 1 करोड 15 लाख अशाही पद्धतीने वाढलेली आहे. सगळ्यात शॉपचे माझ्याकडे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवायला नाहीये, पण जितकी मला माहिती मिळाली आहे त्यानुसार बरेच शॉप हे 1 करोड 25 लाख ते 1 करोड 15 लाख ह्या गोष्टींमध्ये आहेत. आणि मोस्टली जे स्टेशनच्या समोरचे जे शॉप्स आहेत त्यांची ऑलमोस्ट प्राइस जर ऍव्हरेज बघितली तर ती 1 करोडच्या आसपासच प्रत्येकाची प्राइस गेलेली आहे. आणि काही जे दुसरे जे शॉप्स आहेत त्यांची 70 लाखाच्या
आसपासची प्राइस ही आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टीवरून आयडिया येऊ शकते की ह्याची जी बेस प्राइस होती ही जर आपण एक छोट्या शॉपचा आपण जर बोलतोय तर एक जवळपास 39 म्हणजे 39 लाख टू 40 लाखच्या आसपास ह्याची एक बेस प्राइस होती. बट ह्या प्राइजेस ह्या गेल्या आहेत 70 लाख टू 1 करोड पर्यंत. म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकतात की डबल पेक्षाही जास्तचा गेन हा इथे सिडकोला मिळालेला दिसतोय आपल्याला या शॉपसाठी. आणि याचबरोबर तुम्ही जर पार्टिसिपेट केलं असेल या सिडकोच्या ई ऑप्शन मध्ये तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकतात की तुम्ही जो शॉपसाठी पार्टिसिपेट केली होती त्याची प्राइस ही कुठपर्यंत गेली आहे. आणि तुम्हाला जर या शॉपमध्ये जर तुम्ही विजेता ठरला असेल तर तुमचे मनापासून अभिनंदन. आणि मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील या ई ऑप्शन प्रक्रियेबद्दल किंवा बिडिंगच्या प्रोसेसबद्दल, जर मी कोणती गोष्ट मिस केली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवू शकतात. आपण त्याविषयी नक्कीच चर्चा करू. आणि याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन माहिती बरोबर. धन्यवाद.